हे असं हे काय करताय? जिमी जूप. हा जिमी जूप. कसं इकडे जर तू आता आला तर जिमी झोप करून मारल. एक मिनिट, माझा पण आक्षेप आहे. हे जे तुम्ही देशपांडे नाव ठेवलेलं आहे, कॅरी ऑन देशपांडे, पण ज्याचं आडनाव देशपांडे त्याला किती वाईट वाटत असेल मला सांगा. का वाईट काय वाटायचं त्याच्यामध्ये? चांगलं तर आहे, सिनेमात डायरेक्ट नाही नाही नाही, हे बघा आमच्या बाजूला ना देशपांडे राहतात. हा. आता त्यांना जाऊन चिडवायचं का आम्ही कॅरी ऑन देशपांडे, कॅरी ऑन देशपांडे? आत्ताच त्यांना 4 पोरं झाली, आम्ही सांगायचं त्यांना कॅरी ऑन देशपांडे, कॅरी ऑन देशपांडे. चांगलं हा आक्षेप करेक्ट. नाही नाही बरोबर आहे, हा आक्षेप असूच शकतो. हा म्हणजे काय? नाही, पण मगाशी म्हटलं मी, मला या चित्रपटातून काही बोध द्यायचा नाही, पण तुमच्या प्रश्नावर असं वाटतं माझा चित्रपट बोधप्रद आहे. तो असा की असं काही करू नका, जास्त लग्न करणं इंजुरियस टू हेल्थ, हेच आहे माझं आता. अच्छा अच्छा. सर हे तुम्ही आता बोललात बोधप्रत म्हणजे सुबोध भावे पण असतीलच. नाही नाही नाही, तो सुबोध ह्यांचा नुसता बोध. हे तर लोक इकडे बसलेलेच आहेत, पण आमचे जे पत्रकार आहेत ते बाबा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला हे लिव्ह दाखवतायत सगळ्यांना. आता आपण इथं बघतोय, आपण तुकडवाडीत आहेत, पण आमचे काही पत्रकार दुसऱ्या देशातून पण थेट आपल्याला ह्या बातम्या दाखवणार आहेत. अतिशय मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या तिकडच्या पत्रकार जे साऊथ आफ्रिकेतून आपल्याशी आता बोलणार वा, आहेत. वा. त्यांना बोलावतो जोरदार टाळ्या श्री बुगडेसाठी. जबरदस्त. नमस्कार 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 नमस्कार. आज आपण आलेलो साऊथ आफ्रिकामध्ये आणि साऊथ आफ्रिकेतून आपण थेट लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटामध्ये सुपरस्टार म्हणजेच विजय कदम यांना मी साऊथ आफ्रिकेत निमंत्रण देते. सर प्लीज सर. या सर पासपोर्ट नाही लागत, या तुम्ही या. 1 मिनिट द्या सर. सर 1 मिनिट सर. अगं बाई. एक बरं झालं सर तुमचे स्वतःचे पण काही कॉस्ट्युम आहेत, कारण मागे ते जिराफ आहेत ना, मला जाम टेन्शन आलं होतं. नाही मी ह्यातलंच जरा मगाशी खाऊ घातलेलं हा. आहे, त्यामुळे ते बिझी आहेत आता. बरं 1 मिनिट त्यांना घरी झिंगेला लाहू झिंगेला लालू झिंगेला लाहू झिंगेला लाहू हू हू. हे आमच्या जमातीतलं गाणं झालं माझं गाऊ. अरे वा वा क्या बात आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये मना एक अनाकोंडा सापडलेला आहे ओ माय गॉड. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडं त्याला पिलू होत आहे. हे बघा लाईव्ह दाखवलेलं आहे.